नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. युद्ध संपवण्याचा इराणचा प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अमान्य. घडामोडीमुळे जगाची चिंता वाढली. पाकिस्तानच्या नूर खान एअरवेजवर धक्कादायक घटना घडली. एअरबेसवर इराणी विमानांना लपवलं. पाकिस्ताननं अमेरिकेच्या पाठीत खंजीर खुपसल्याची चर्चा. सोने खरेदी करू नका, पंतप्रधान मोदींचं आवाहनामुळे रत्न आणि दागिने उद्योगावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता. कच्च्या तेलाचा पुरवठा आणखी काही काळ विस्कळीत राहण्याची चिन्ह. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमतींमधील उसळीची झळ. मुंबईत म्हाडाकडून तब्बल 827 इमारती अतिधोकादायक तर 1872 इमारती धोकादायक घोषित. लाखो रहिवाशांचा जीव धोक्यात. मुंबईत एल निनोमुळे पाऊस कमी होण्याची शक्यता. पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात घट. महापालिकेकडून 15 मे पासून 10% पाणी कपात लागू. वसई विरार परिसराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली. हजारो लिटर पाणी वाया. नागरिकांकडून चिंता व्यक्त. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात भारतीय हवामान विभागाकडून आज मोठा अलर्ट जारी. उष्णतेचा येलो अलर्ट जारी. नागरिकांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर जाणं टाळा. हवामान विभागाचं आवाहन. भंडाऱ्यात रानडुकरांच्या शिकार प्रकरणी 8 जणांना अटक. सापळा रचत वन विभागाची कारवाई. भंडाऱ्याच्या हरदोली शेत शिवारातील घटना. दिल्लीचा पंजाबवर 3 गडी राखून विजय. अक्षर मिलरची दमदार खेळी. अक्षर पटेलच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीची विजयी भरारी. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.